विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या मॅथमॅटिक्सचे सिलेबसचे टेक्स्टबुक्स तुमच्याकडे PDF फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. सिलेबस चेंज झालेला असला तरी बरेचसे चॅप्टर सेम आहेत, त्यामुळे त्यातलाच पहिला चॅप्टर मॅथमॅटिक्स पेपर 1 चा पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, तो आज आपण या व्हिडिओद्वारे सुरू करत आहोत. तर मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपण सुरुवात करतो स्टेटमेंटच्या डेफिनेशन पासून. स्टेटमेंटला मराठीमध्ये विधान असं म्हणतात. स्टेटमेंटला मराठीमध्ये विधान असं म्हणतात. सेंटेन्स आणि स्टेटमेंट मध्ये काय फरक आहे मग तो आपल्याला खरं म्हणजे पाहायचा आहे. सेंटेन्स म्हणजे वाक्य आणि स्टेटमेंट म्हणजे विधान. तर मग सेंटेन्स आणि स्टेटमेंट काय ते आपण इथं पाहणार आहोत. आता ऍक्च्युली तुम्ही म्हणता की इंग्लिश ग्रामरचा वाक्यांचा काय संबंध, तर थोडाफार संबंध आहे. सेंटेन्स म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स असतो. ऍक्च्युली ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स आपण त्याला म्हणतो. अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य, सेंटेन्स. मग स्टेटमेंट काय आहे, तर स्टेटमेंट एक सेंटेन्सच आहे. सो a statement is a declarative sentence. स्टेटमेंट एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. तर डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय, डिक्लेअर करतोय काहीतरी, which is either true or false, but not both simultaneously. स्टेटमेंट काय असतं, तर ते एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं की जे एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ते एकाच वेळी ट्रू फॉल्स व्हायला नको. मग एखादा सेंटेन्स ट्रू फॉल्स किंवा एकाच वेळी ट्रू फॉल्स कसं होईल ते आपण पुढे सांगणार आहोत. पण जर ते सेंटेन्स एकाच वेळेस ट्रू पण होत असेल आणि फॉल्सही होत असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही, आपण त्याला फक्त सेंटेन्स म्हणणार. लक्षात आलं. तर सेंटेन्स आणि स्टेटमेंट मध्ये काय फरक येतो आपण लक्षात घेणार आहे. सेंटेन्स हे ट्रू असेल, फॉल्सही असेल किंवा त्याच्यातून कोणताच अर्थ अभिप्रेत होणार नाही ट्रू फॉल्सचा. स्टेटमेंट मात्र एकतर ट्रू असणारे किंवा फॉल्स असणारे दोन्ही एकाच वेळेस असणार नाही. आपण स्टेटमेंटला डिनोट करणारे स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स, आणि ते स्मॉल लेटर्स जनरली आपण ह्या चॅप्टर मध्ये P, Q, R असे वापरतो, S वगैरे एक्सेट्रा. स्मॉल लेटरने आपण स्टेटमेंट्स डिनोट करतो. तुम्ही या नोट्स म्हणून लिहून घ्यायला काय हरकत नाही. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. If a statement is true, then its truth value is capital T. जर एखादं स्टेटमेंट, आता पहा आपण आता सांगितलं की स्टेटमेंट एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. मग जर स्टेटमेंट ट्रू असेल तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T लिहिणार आहे. and if it is false then its truth value is capital F. तर अशा केस मध्ये आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल F लिहित जाणार आहे. मग दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं त्याकरता आपण एक रिमार्क लिहू का. सो रिमार्क नंबर 1,
अशी वाक्य द सेंटेन्सेस which are interrogative म्हणजे कशी प्रश्नार्थक वाक्य, इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य म्हणतात तुम्ही त्याला. मग इम्पेरेटिव्ह मध्ये रिक्वेस्ट केलेली असू शकते, विनंती केलेली असू शकते. प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, ही रिक्वेस्ट आहे. किंवा ऑर्डर केलेली असू शकते, म्हणजे एखाद्याला तुम्ही आदेश दिलाय क्लोज द डोअर, तर ही ऑर्डर झाली. हे अशा प्रकारचे सेंटेन्स. त्यानंतर एक्सक्लामेटरी आर नॉट स्टेटमेंट्स. प्रश्नार्थक म्हणजे इंटरोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य, मग त्याच्यामध्ये रिक्वेस्ट आली, ऑर्डर आली. एक्सक्लामेटरी हे सगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात, ते फक्त सेंटेन्स स्टेटमेंट होणार नाही. त्यानंतर रिमार्क नंबर 2, ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स कोणाला म्हणायचं बा, ज्या वाक्याची किंवा सेंटेन्सची ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू किंवा फॉल्स हे सिच्युएशन नुसार चेंज होतं किंवा पर्सन टू पर्सन चेंज होतं, अशा सेंटेन्सला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट होऊ शकत नाही किंवा नसतं. मग ओपन सेंटेन्स कोणाला म्हणतो बा, अ सेंटेन्स whose truth value changes depending upon the situation is called open sentence. The sentence whose truth value changes depending upon the situation is called open sentence. त्या वाक्याची ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू किंवा फॉल्स हे चेंज होतं, कशावर डिपेंड आहे, सिच्युएशनवर. असं कधी होईल बा, फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स आहे, ही इज अ गुड पर्सन. आता तो एखाद्या व्यक्तीसाठी गुड असेल पण दुसऱ्यासाठी बॅड असू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, पर्सन चेंज झाला किंवा सिच्युएशन चेंज झाली, म्हणून त्या स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू जर चेंज होत असेल तर मग मात्र ते सेंटेन्स ओपन सेंटेन्स असतं. आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट असत नाही, ते फक्त सेंटेन्स आहे, इट इज नॉट स्टेटमेंट. आणि म्हणून आपण असं लिहू, ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. मग ओपन सेंटेन्सचा अजून एक एक्झाम्पल सांगू का आपण. समजा आपण म्हटलं x + 3 = 5. मग हे मॅथमॅटिकल खरं म्हणजे सेंटेन्स आहे, हे स्टेटमेंट नाहीये. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे ओपन सेंटेन्स आहे. मग हे ओपन कशामुळे झालं, कारण इथं x हा अननोन व्हेरिएबल आहे. x कसा आहे, अननोन आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आपल्याला x ची व्हॅल्यू विचारलेली नाही. आपल्याला स्टेटमेंट किंवा सेंटेन्स दिलंय, मॅथमॅटिकल स्टेटमेंट सेंटेन्स आहे ते असं आहे की x + 3 = 5. जर मी x म्हटलं 2 आहे तर मग मात्र हे ट्रू स्टेटमेंट आहे. पण जर मी म्हटलं की x हा 3 आहे तर 3 + 3 5 होत नसल्यामुळे हे फॉल्स स्टेटमेंट आहे. x = 2 साठी हे ट्रू स्टेटमेंट होतं. थोडक्यात काय, तर कंडिशन चेंज झाली किंवा सिच्युएशन चेंज झाली तर त्या सेंटेन्सची ट्रुथ व्हॅल्यू चेंज होते, ट्रुथ व्हॅल्यू चेंजेस. आणि म्हणून हे ओपन सेंटेन्स आहे. जर सेंटेन्स असं दिलं असतं तर मग मात्र ते ट्रू ते स्टेटमेंट झालं असतं.
पण तुम्हाला नुसतं x+3=5 दिलेलं असल्यामुळं ते ओपन सेंटेन्स होतं, ते स्टेटमेंट होत नाही. तर स्टेटमेंट होण्यासाठी पुढे x ची व्हॅल्यू मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 1 काय बा, स्टेट व्हिच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स जस्टिफाय. जर दिलेलं वाक्य स्टेटमेंट असेल तर ते जस्टिफाय करायचे, म्हणजे त्याचे कारण द्यायचे. आणि जर इन केस ऑफ स्टेटमेंट म्हणजे ते सेंटेन्स जर स्टेटमेंट असेल तर ते ट्रू आहे की फॉल्स ते आपल्याला सांगायचं. स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे. तर पहिलं सेंटेन्स काय बा, नंबर 1, 5 + 4 = 13. तर 5 + 4 13 होतात का? नाही. म्हणजे हे स्टेटमेंट आहे पण हे फॉल्स स्टेटमेंट आहे. मग आपण लिहिणार इट इज तो फॉल्स स्टेटमेंट. हे स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगावी लागेल, कारण क्वेश्चन तसा विचारलेला आहे. म्हणून आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहू. फॉल्स साठी ट्रूथ व्हॅल्यू लिहितोय आपण f. क्वेश्चन नंबर 2 काय बा, x - 3 = 14. आता मागासारखंच एक आपण जे मगाशी एक्झाम्पल पाहिलं ओपन सेंटेन्स, की ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. हे सेंटेन्स स्टेटमेंट कधी झालं असतं, जर x ची व्हॅल्यू पुढे दिलेली असती तर हे सेंटेन्स स्टेटमेंट झालं असतं. पण ऍक्च्युअली आता हे काय ओपन सेंटेन्स आहे, पण आपण सांगणार इट इज नॉट अ स्टेटमेंट. मग स्टेटमेंट नाही तर ते काय आहे ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. इट इज an open sentence. Number 3, close the door. Close the door हे एक ऑर्डर असल्यामुळे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होईल आणि म्हणून हे स्टेटमेंट होणार नाही. सो इट इज नॉट अ स्टेटमेंट. It is an order. Number 4, 0 is a complex number. क्वेश्चन नंबर 4 काय बा, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? तर आन्सर इज यस. 0 कॉम्प्लेक्स नंबर कसं काय आहे, तर आपण 0 ला लिहू शकतो 0 + 0 आहे. म्हणजेच आपण z = a + bi चा फॉर्मॅट लिहिला आणि म्हणून 0 हा कॉम्प्लेक्स नंबरला एक्सप्रेस करता येतो. ऍक्च्युअली आपल्याला माहिती आहे की एव्हरी रियल नंबर कॅन इज अ कॉम्प्लेक्स नंबर. मग 0 सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर असल्यामुळे हे ट्रू स्टेटमेंट होईल. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहिणार t. ट्रूथ व्हॅल्यू इज t. तर मग असेच काही क्वेश्चन्स पुढे आहेत. सगळे 1 मार्कचे क्वेश्चन आहेत. 1 मार्काला परीक्षा तुम्हाला एक विचारलं जाईल मिनिमम. तर आपण पुढचे क्वेश्चन्स ओरली सांगू आणि ते समजून घेऊ. क्वेश्चन काय पहा, क्वेश्चन नंबर 5, प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. तर ते आन्सर ह्या टाइप मध्ये येईल. तुम्ही आधी सांगणार की इट इज अ रिक्वेस्ट. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट म्हणजे रिक्वेस्ट केली आहे आणि म्हणून ते इट इज नॉट अ स्टेटमेंट, म्हणजे स्टेटमेंट होऊ शकत नाही. क्वेश्चन नंबर 6 आहे, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. एकरूप त्रिकोण समरूप असतात. तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हे सिमिलर असतात हे ट्रू स्टेटमेंट असल्यामुळे तुम्ही त्याचा आन्सर असं लिहू शकता, इट इज अ ट्रू स्टेटमेंट अँड देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज t. तर तुमच्याकडे पीडीएफ फाईल च्या फॉर्मॅट मध्ये आपले टेक्स्ट बुक आहे मॅथचे, त्यामध्ये तुम्ही बाकीचे पुढचे क्वेश्चन बघा. जवळपास 15 सेंटेन्स ते दिले, त्यातले आपण 4 इथे राईट आन्सर राईट केले. म्हणजे कोणताही क्वेश्चन आला तरी आन्सर या 2-3 टाइप मध्येच राहील.
फक्त एका ठिकाणी ऑर्डरच्या ऐवजी इम्पेरेटिव्हची फक्त रिक्वेस्ट येऊ शकते. तर मग तुम्ही तिथे लिहिणार इट इज अन रिक्वेस्ट. आपण आताच एक एक्झाम्पल पाहिलं होतं की प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. सो इट इज अ रिक्वेस्ट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज अ रिक्वेस्ट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. असल्याचा आन्सर लिहायचे. क्वेश्चन नंबर 6 होता कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. सो तुम्ही सांगा दिस इज अ ट्रू स्टेटमेंट अँड सो ट्रूथ व्हॅल्यू इज t. क्वेश्चन नंबर 7 आहे x² = x. आता x ची व्हॅल्यू मेन्शन न केल्यामुळे हे ओपन सेंटेन्स होईल. म्हणून तुम्ही आन्सर मध्ये लिहिणार इट इज अन ओपन सेंटेन्स therefore it is not a statement. Question number 8. Question number 8 काय आहे बा? A quadratic equation cannot have more than two roots. एखाद्या quadratic equation ला cannot have more than two roots. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन पेक्षा जास्त रूट्स असू शकत नाही. आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्सिमम 2 रूट्स असतात. त्यामुळे हे ट्रू स्टेटमेंट आहे. म्हणून तुम्ही आन्सर मध्ये लिहिणार इट इज ट्रू स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू इज t. असं आपण इथे लिहिलो. बरं, क्वेश्चन नंबर 9 काय आहे बा? डू यू लाईक मॅथमॅटिक्स? क्वेश्चन मार्क दिलाय. तर मग आन्सर मध्ये तुम्ही काय लिहिणार इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. हे प्रश्नार्थक वाक्य आहे. therefore it is not a statement. म्हणजे स्टेटमेंट होऊ शकत नाही. हा झाला क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 10 काय पहा? द सन सेट्स इन द वेस्ट. द सन सेट्स इन द वेस्ट म्हणजे सूर्य पश्चिमेला मावळतो. तर हे ट्रू स्टेटमेंट आहे. म्हणून काय लिहिणार इट इज अ ट्रू स्टेटमेंट. therefore truth value is t. क्वेश्चन नंबर 11 पहा काय? ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. सगळे रियल नंबर्स हे होल नंबर्स आहेत. म्हणजे सगळ्या वास्तव संख्या ह्या पूर्ण संख्या आहेत. तर ते ट्रू आहे का? तर ते ट्रू नाही आहे. कारण फॉल्स आहे. कारण सगळे रियल नंबर्स हे काय होल नंबर्स नसतात. आणि म्हणून आन्सर मध्ये तुम्ही लिहिणार इट इज अ फॉल्स स्टेटमेंट अँड therefore ट्रूथ व्हॅल्यू इज f. फॉल्स स्टेटमेंट असल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल f असेल. क्वेश्चन नंबर 12 काय पहा? कॅन यू स्पीक इन मराठी? क्वेश्चन विचारला कॅन यू स्पीक इन मराठी. मग प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे उत्तरात लिहिणार इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज अन इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट सेंटेन्स. तर जसं आपण मगाशी लिहिलं होतं मला वाटतं. तर ते पहा तुम्ही की आन्सर मध्ये लिहिणार इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता क्वेश्चन नंबर 13. 13वा प्रश्न दिलाय पहा. तुम्ही टेक्स्टबुक च्या पीडीएफ मध्ये पहा तुमच्याकडच्या हे क्वेश्चन दिला आहे. तर वन लाईनचे आन्सर असल्यामुळे मी खरं म्हणजे थोडं त्यांना ओरली सांगतोय. x² - 6x - 7 = 0 when x = 7. आता x ची व्हॅल्यू जर 7 इथे टाकली तर 7 चा स्क्वेअर 49 होईल. 7 इथे टाकला 7 आणि 6 चा गुणाकार 42. 7 6 चा 42. हा -7 तसाच. यांची सबट्रॅक्शन केली तर आन्सर 0 येत आहे पहा. 49 मधून 42 गेले 7 राहिले 7 + 7 0. आणि म्हणून x = 7 इथे पुट केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड इक्वल मिळत आहे. आणि म्हणून ही ट्रू स्टेटमेंट लिहिता येईल. So it is a true statement. Truth value is capital T. So question number 13 चे आन्सर झालं. क्वेश्चन नंबर 14 पहा आहे. The sum of cube roots of unity is 0. कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर मध्ये 11वीला तुम्ही सांगितलं होतं की सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी. क्यूब रूट्स ऑफ युनिटी हे 3 होते बघा. ओमेगा², ओमेगा आणि 1. आणि यांची ऍडिशन 0 येत होती. म्हणून ओमेगा² + ओमेगा + 1 = 0 हे ट्रू स्टेटमेंट आहे. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय सांगणार t, कॅपिटल T. लास्ट क्वेश्चन आहे बघा 15 नंबरचा क्वेश्चन. इट रेन्स हेवीली. इट रेन्स हेवीली.
तर अर्थातच हे ओपन सेंटेन्स आहे, कारण इट रेन्स हेवीलीचा मराठी अर्थ असा होतो की खूप पाऊस पडत आहे. खूप पाऊस पडत आहे हे काय क्लॅरिफाय होत नाही किंवा हे एखाद्यासाठी तो हेवी असेल किंवा हेवीची डेफिनेशन कन्फर्म नाही किंवा हेवी रेन नेमकं तुम्ही कधी म्हणता, म्हणून हे ओपन सेंटेन्स होईल. म्हणून आन्सर मध्ये लिहिताना तुम्ही असं लिहिणार इट इज an open sentence therefore it is not a statement. तर हा क्वेश्चन नंबर 1. त्याच्यामध्ये 15 सब क्वेश्चन होते, ते तुम्ही घरी लिहा. टेक्स्ट बुक ची पीडीएफ फाईल तुमच्याकडे आहे, त्याच्यात पाहून तुम्ही ते आन्सर्स लिहून काढा, प्रॅक्टिस करा आणि मग पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊ. तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा सेक्शन म्हणजे ह्या चॅप्टरचा पुढचा टॉपिक पाहणार आहोत आणि या एक्सरसाइज मध्ये त्या टॉपिकशी रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत.